श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठ अध्यायाचा कथासार। या अध्यायात बडोद्याचे राजे मल्हारराव यांनी स्वामींना अक्कलकोटातून नेण्याचे केलेले निष्फळ प्रयत्न आणि स्वामींचे अंतर्ज्ञान व सामर्थ्य यांचे प्रभावी वर्णन येते। मागील अध्यायात चोळप्पांनी स्वामींना बडोद्याला जाण्याची विनंती केली होती, परंतु स्वामींनी स्पष्ट सांगितले की मल्हाररावांच्या अंतःकरणात खरी भक्ती नाही, म्हणून तेथे जाणे योग्य नाही। हे ऐकून चोळप्पा खिन्न झाले आणि तात्यासाहेबांनाही निराशा वाटली। तात्यासाहेबांनी अनेक उपाय केले, अनुष्ठान, दानधर्म, ब्राह्मण बसवून गुरुचरित्र पारायण इत्यादी, पण स्वामी कधीच त्यांच्या वाड्यात गेले नाहीत। शेवटी त्यांनी कपट युक्ती करून स्वामींना मेण्यात बसवून अक्कलकोटाबाहेर नेण्याचा प्रयत्न केला, मात्र स्वामी अंतर्ज्ञानी असल्याने ते मध्येच उतरून पुन्हा अक्कलकोटात परतले। अनेक प्रयत्न करूनही कार्य साध्य झाले नाही आणि तात्यासाहेब निराश होऊन परत बडोद्याला गेले। यानंतरही मल्हाररावांनी प्रयत्न सोडले नाहीत। एका मराठा उमरावाला यशवंतराव यांना मोठ्या दिमाखात दागिने, वस्त्रे व धन देऊन स्वामींना आणण्यासाठी पाठविले। त्या उमरावाने स्वामींसमोर सुवर्ण ताटात अलंकार अर्पण केले। हे पाहून स्वामींना तीव्र क्रोध आला। त्यांनी याच्या पायात बेडी ठोका असे उद्गार काढले। थोड्याच दिवसात बडोद्याहून हुकूम आला आणि त्या उमरावावर गुन्ह्याचा आळ येऊन त्याच्या हातपायात खरोखरच बेड्या पडल्या। अशा रीतीने स्वामींचे वचन सत्य ठरले आणि त्यांच्या दिव्य सामर्थ्याची ख्याती सर्वत्र पसरली। या अध्यायाचा मुख्य संदेश असा आहे: संतांना कपट, दांभिक साधना किंवा धनलोभाने वश करता येत नाही। खरी भक्तीच त्यांच्या कृपेचा मार्ग आहे। स्वामींची कृपा ज्याच्यावर असते तो सुखी होतो आणि अवकृपा ज्याच्यावर होते त्याला दुःख भोगावे लागते।